ऊस हे शेतकऱ्याला पैसा देणारं महत्त्वाचं नगदी पीक आहे. खतं, औषधं, मजूर, वीज यासारख्या कृषी निविष्ठांच्या किमतीत दिवसेंदिवस होणारी भरमसाठ वाढ, बदलतं हवामान, पावसाचं कमी प्रमाण, भूजलाची पातळी खाली खाली जाणं अर्थात प्रचंड पाणी टंचाई यामुळं ऊस उत्पादनात घट येण्याची फार मोठी शक्यता आहे. कमीत कमी पाण्यात ऊसाचं जास्तीत जास्त उत्पादन घेणं ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या पुढं फार मोठं आव्हान आहे. आपल्या देशातील जाणकार शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करून पाणी टंचाईवर मात करीत आहेत, ही खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे. ऊसासाठी आजवर शेतकरी बंधू सरफेस ड्रिपचा वापर करीत आहेत. आता फिनोलेक्सनं ऊसासाठी सादर केली आहे अत्याधुनिक सब सरफेस ड्रिप यंत्रणा. सबसर्फेस ड्रिपचा वापर करून ऊसाचं क्रांतिकारी उत्पादन घेणाऱ्या काही शेतकऱ्यांनाच आता आपण भेटूया. मी दीपक साहेबराव हिरवे, राहणार मुखई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मी मुखई गावचा रहिवासी असून मी गेली 5-6 वर्ष ऊसाचं पीक या ठिकाणी घेत आहे. आता सध्या हा मी लावलेला ऊस 22 फेब्रुवारी रोजी लावलेला आहे. ऊस लावण्याच्या अगोदर मी पूर्व मशागत करून त्याला बेसल डोस टाकून फिनोलेक प्लॅसॉन या कंपनीचं सबसर्फेस ड्रीप 10 फुटावरती केलेलं आहे. त्याच्यानंतर 86-032 या ऊसाच्या जातीचं बेणं मी 1.5 फूट अंतरावरती ह्या ठिकाणी लावलेलं आहे. आपण ह्या ठिकाणी पाहत आहात की हा सबसर्फेसचा जो ऊस आहे त्याच्या शेजारी हा पाटानी पाणी देणारा ऊस आहे. हा दोन्ही ऊसाची लागवड एकाच वेळी झालेली आहे. 86-032 या जातीचं बेणं ह्या प्लॉटमध्ये लावलेलं आहे आणि शेजारील प्लॉट जो आहे याच्यामध्ये सुद्धा 86-032 या जातीचं बेणं लावलेलं आहे. परंतु फ्लड वॉटरने पाणी दिलेला हा प्लॉट याच्यापेक्षा 100 पटीनं सबसर्फेस हा ऊस चांगला आलेला आहे. माझे नाव संतोष हिरवे. मी दीपक हिरव्यांचा बंधू आहे. ह्या ऊसाला मी पायट्याने पाणी देतो आणि त्यांनी ठिबक सिंचन केल्यामुळे त्यांचा ऊस जोरदार आहे. माझ्याकडे तिन्ही प्रकारचे आज ऊस आहेत. याच्यामध्ये पाटानी पाणी देणारा ऊस आहे, ड्रिपचा पण ऊस आहे आणि सबसर्फेस पण ऊस आहे. आमचा एरिया हा कमी पाण्याचा एरिया आहे, त्याच्यामुळं आम्हाला ड्रिपने सुद्धा पाणी कमी पडतं. म्हणून आम्ही फिनोलिक प्लसन ह्या कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा करून सबसर्फेस टेक्नॉलॉजी माहिती घेतली आणि तशा पद्धतीने आम्ही ह्या ठिकाणी 10 फुटावर ऊस लावला. आज आमच्याकडं पाण्याची कंडिशन खूप बेकार आहे. आता मी 16 एकर ऊसाला फक्त 20 मिनिटे पाणी देत आहे. तरी पण ह्या फिनोलेक प्लॅसॉन कंपनीच्या ठिबकमुळं ह्या ऊसाची ग्रोथ आपण पाहतच आहात किती खूप छान आहे. याच्यामध्ये कांड्यांची संख्या आज 4.5 ते 5 महिन्याचा ऊस माझा आज 16 कांड्यावरती गेलेला आहे. पानाची ग्रोथ सुद्धा चांगली आहे आणि मी हमखास 125 टनापर्यंत आता सध्या मी या ठिकाणी जाऊ शकतो. मी आठवड्याला एकदा पाणी देतो. मला पाणी जास्त लागतं. त्यांचं ठिबक सिंचन असल्यामुळं त्यांना पाणी कमी लागतं आणि ऊसाची वाढही चांगली आहे त्यांची. पाटानी पाणी देताना प्रति एकर आपण समजा 8 ते 10 दिवसांनी आपण पाटानी ऊसाला पाणी देतो. तर 8 ते 10 दिवसांनी पाणी देताना आपल्याला 2.5 लाख ते 3 लाख लिटर पाणी लागतं. ड्रिपनी आपण सरफेसनी जेव्हा पाणी देतो तेव्हा डेली रोज आपल्याला 35 ते 40 हजार लिटर पाणी द्यावं लागतं. परंतु सबसर्फेसला रोज पाणी 10 ते 11 हजार लिटर असलं तरी चालतं. आणि मी आता सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे फक्त 3000 लिटर दर दिवस म्हणजे फक्त 20 मिनिटं मी प्रति एकर ठिबक चालवतो. तरी पण माझा ऊस अशा पद्धतीने आता आलेला आहे. सबसर्फेस ड्रिपच्या लॅटरल्स ह्या जमिनीच्या आत पसरल्या जातात, त्यामुळं त्या डोळ्यांना दिसत नाहीत. तर सरफेस ड्रिपच्या लॅटरल्स ह्या जमिनीवर अंथरल्या जात असल्यामुळं सहज दिसतात. सरफेस ड्रिपच्या ड्रिपरमधून पडणारा पाण्याचा थेंब जमिनीवर पडतो, रोपाच्या बाजूला पसरतो आणि जमिनीत निचरत जातो. सबसर्फेसच्या ड्रिपरमधून पडणारा पाण्याचा थेंब मुळाच्या कक्षेत पडतो. हे पाणी जमिनीच्या आत पडत असल्यामुळं त्याचं बाष्पीभवन होत नाही. ते जवळपास संपूर्णपणे मुळांना उपलब्ध होतं. अर्थात या पाण्यावाटे दिलेली विद्राव्य खतंही मुळांना मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. ही खतं निचऱ्या वाटे वाहून जात नाहीत. मी सबसर्फेस ऊस लावल्यामुळे मला असा फायदा झाला की ऊस लावल्यानंतर 11व्या दिवशी वापसा कंडिशन असल्यामुळे ऊस 11व्या दिवशी उगवला. त्याच्यानंतर आपण जी काही खतं सोडतो ती डायरेक्ट मुळाच्या कक्षात आल्यामुळे ऊसाला जी खतं सोडतो ती अजिबात लिंच आउट होत नाही, म्हणजे वायाला जात नाही. त्याचा 100% मुळांना फायदा होतो.
आणि वापसा कंडिशन राहिल्यामुळे ऊस चांगल्या प्रकारे येतो. शिवाय जमिनीच्या खालून ड्रीप असल्यामुळे याला उंदीर वगैरे काही कुरतडत नाही. सरफेस ड्रीप यंत्रणेतून आपण जेव्हा पाणी देतो तेव्हा ते रोपाच्या बाजूला पसरतं आणि ओलावा निर्माण करतं. त्यामुळं कीड आणि रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते. सबसर्फेस ड्रीप यंत्रणेतून आपण जेव्हा पाणी देतो तेव्हा ते पाणी जमिनीच्या आत थेंबा थेंबानं पडतं. त्यामुळं रोगराई आणि कीड होत नाही, शिवाय तणांच्या वाढीलाही आळा बसतो. 10 फुटावर सबसर्फेस ऊस लावल्यामुळं मला असा फायदा झाला की आपण 10 फूट अंतर, दोन्ही लेटरच्या मध्ये 10 फूट अंतर असल्यामुळं याच्यामधून आपण छोट्या ट्रॅक्टरने अंतर्मशात करू शकतो. त्यामुळे मला मजूर आता अजिबात लागत नाही आणि तणनाशक वापरायची सुद्धा गरज पडत नाही. आणि आपल्याला हार्वेस्टरने हा ऊस आपण तोडू शकतो. त्याच्यामुळं लेबर आपल्याला तोडायला सुद्धा लागणार नाही. त्या सबसर्फेसपेक्षा ह्या ऊसाला तण खूप वाढले आणि मजुरी जास्त लागली आणि आंतरमशागतही खूप लागली. खुरपणी, अंतर्मशागत आणि तणनाशकांच्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी सबसर्फेस ड्रीप हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. सबसर्फेस ठिबक हे जे आहे हे मशीनच्या साहाय्याने मी जमिनीच्या खाली 6 ते 7 इंच खाली आपण गाडलेलं आहे. ह्यासाठी फिनोलेक्स प्लस कंपनीचा PCND ड्रिपर 1.2 लिटर म्हणजे 1 तासाला 1.25 लिटर पाणी देणारा हा ड्रिपर ह्या ठिकाणी आपण वापरलेला आहे. PCND ड्रिपर हा असा आहे की हा चढ उतारला सुद्धा एकसारख्या प्रमाणात सगळीकडे पाणी देतो आणि हा स्वतः फ्लश होणारा असल्यामुळे हा जमिनी खाली अजिबात चोकअप होत नाही. मी जेव्हा सबसर्फेस ठिबक लावून ऊस करायचं ठरवलं त्यावेळेस फिनोलेक्स प्लॅसॉन कंपनीचे तंत्रज्ञ इथं येऊन त्यांनी मला सर्व डायग्राम वगैरे काढून दिला. त्याच्यानंतर मटेरियल आल्यानंतर त्यांनी मला ठिबक आपलं गाडण्याचं यंत्र मला मिळवून दिलं आणि त्याच्यानंतर मला जेव्हा जेव्हा ऊस लागवडीची गरज पडेल किंवा काही तांत्रिक अडचणी येतील त्यावेळेस फिनोलेक्स कंपनीचे अधिकारी वगैरे माझ्याकडे येऊन मला सहकार्य केलं आहे. सबसर्फेस सिंचनाचा आपण वापर केल्यानंतर ऊसाचं पीक आपण 6 ते 7 वर्ष ठेवू शकतो आणि आपले 6 ते 7 वर्ष मजूर, बेणे वगैरे याचा सगळं खर्च वाचत असतो आणि प्रत्येक वर्षी 70 ते 80 टन खोडव्याचं आपल्याला उत्पादन मिळू शकते. आपण सबसर्फेस टेक्नॉलॉजी जर वापरली तर याच्यामध्ये 25 ते 30% खर्च हा कमी होतो आणि उत्पन्नामध्ये मात्र 50 ते 60% वाढ होतीच. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी फिनोलेक्स प्लस कंपनीचं सबसर्फेस ठिबक वापरावे. आता मी सुद्धा बसवणार आहे फिनोलेक्स कंपनीची सबसर्फेस सिस्टीम. या ठिकाणी 10 फुटावर ड्रिप केल्यानंतर मला 2 डोळे पद्धतीने मी जेव्हा लागवड केली 8 ते 8,500 मला डोळे या ठिकाणी लागले आणि आता आपण ठिकाणी पाहत आहात की आता 5 ते 6 प्रत्येक डोळ्याला फुटवे आहेत. म्हणजे आपले 44 ते 45,000 ऊस तुटणारे आहेत. आता या ठिकाणी ऊस तोडला तर कमीत कमी 1.5 किलोचा ऊस या ठिकाणी भरत आहे आणि अजून याला 7 महिने अवकाश आहे. म्हणजे आपला ऊस प्रत्येकी 3 किलोच्या पुढं भरणार आहे. म्हणजे 125 टनाच्या पुढं आपण या ठिकाणी जाणार आहोत. ही सगळी किमया सबसर्फेस टेक्नॉलॉजीमुळे झालेली आहे. ऊसासाठी सबसर्फेस ड्रीप यंत्रणा वापरणाऱ्या आणखी काही शेतकऱ्यांना आता आपण भेटूया. माझे नाव अशोक मारुती कदम, राहणार तांबवे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आम्ही पूर्वीपासून साधारण मी 7 वर्ष ते 8 वर्षापासून शेतीत आहे आणि पूर्वी आम्ही असे वडिलोपार्जित शेती असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. परंतु पारंपरिक पद्धतीत शेतीत पाणी जास्त लागायचं आणि ही वीज टंचाई आता नंतर चाललेली पाण्याची परिस्थिती कमी होत चाललेली आहे. त्यामुळे मी ड्रिप इरिगेशनकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी आमच्या जवळच असणारे समीर पांढरे यांची सबसर्फेसचा प्लॉट पाहिला आणि त्याच्यानंतर अजून सगळ्या कंपनीचे मी कन्फर्म करत शेवटी फिनोलेक्सचं मला एकदम व्यवस्थित वाटल्यानंतर मी फिनोलेक्सचं ठिबक सबसर्फेस ठिबक करायचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर मी ऊसाची रोपे तयार केली. रोपे तयार केल्यानंतर मी 6 बाय 2 फुटावर ऊसाची लागवड केलेली आहे. लागवड केल्यानंतर मला पाण्याचा फ्लो प्रत्येक ठिकाणी एक समान वाटला आणि ड्रिपच्या लाईनपासून साधारण 9 इंचावर ऊसाची लागवड केलेली आहे. तर 9 इंचावर जरा आता साधारण 24-8ला लागवड झालेली आहे. आज तागायत मला जे फुटवे 1.5 ते 2 महिन्यांनी मिळत होते ते 1 महिन्यानंतर फुटवे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि सध्या पाणी 2 ते 2.5 तासापेक्षा काही जास्त देत नाही. तरी पिकाची परिस्थिती एकदम चांगली वाटली. हे आंतरपीक म्हणून एक फ्लॉवर घ्यायचा निर्णय झाला तेही चांगल्या पद्धतीनं दिसत आहे आम्हाला. सबसर्फेसमुळे पिकाची चांगली वाढ झालेली दिसून आले. सगळे पिकाची पाहणी केली तर जवळजवळ 98% रोपांची वाढ झालेली दिसून आली.
माझं नाव समीर पांढरे, राहणार माळीनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माझी इथं 10 एकर शेती आहे. इथं 5 एकर ऊस आहे, 5 एकर केळी आहे. 6 वर्षापासून आम्ही ड्रिप इरिगेशन आमच्या शेतात वापरायला चालू केलं. सरफेस ड्रिप मार्फत ऊस आणि केळी दोन्ही पिकं आम्ही केली. ड्रिप इरिगेशनमुळे पाण्याची बचत फार व्हायला लागली. वॉटर टेबल आमच्या इथं जसं जसं खाली चाललं आहे तसं तसं ड्रिपमध्ये सुद्धा पाणी कमी पडायला लागलं. मग ह्याच्यातून नवीन विचार काय आहे का, ह्या कल्पनेतून आम्ही जरा माहिती काढली आणि सबसर्फेस ही नवीन प्रणाली इंट्रोड्यूस झालेली आम्हाला कळाली. फिनोलेक्स कंपनीने आम्हाला सबसर्फेसची ट्रायल दिली, डेमॉन्स्ट्रेशन दाखवले आणि सबसर्फेस आम्ही करून त्याच्यावर ऊस लावला. सबसर्फेस ऊस आम्ही 265 लावला. 6 बाय 2 वर त्याची लागवड केली. 6 फूट दोन्ही लॅटरलमध्ये अंतर आहे आणि लॅटरलच्या एकाच बाजूला आम्ही कांडी लावलेली आहे. सबसर्फेस इरिगेशनमध्ये आम्ही वॉटर सॉल्युबल जे डोसेस वापरतो ते डायरेक्ट मुळापर्यंत जातात. त्यामुळे जो वेळ सबसर्फेस इरिगेशनमध्ये लागतो तो वेळ सबसर्फेसमध्ये लागत नाही. वेळेची बचत खत पोचण्यामध्ये झाल्यामुळे त्याचा बेनिफिट हा फार लवकर दिसून येतो. दुसरी गोष्ट, मशागत करायला 6 फूट अंतर आम्हाला योग्य वाटलं. छोटे कुबोटो ट्रॅक्टर आतमध्ये व्यवस्थित बसतात. मशागत करायला जास्त पण लागत नाही, एकदा मशागत केली तरी चालतं. हाच सरफेसचे ऊस आजूबाजूला आहेत सरफेस इरिगेशनचे, त्या ऊसांमध्ये आणि आमच्या सबसर्फेसमध्ये खूप फरक आहे. पाणी दिवसाला 1 तास मिळून सुद्धा आज हा दिसतोय तो ऊस ह्या उन्हाळा आता पार केला आहे, अजून दुष्काळच आहे, पाणी अजून पाऊस पडलेला नाही आहे, तरी पण या ऊसाची वाढ म्हणजे मला तर समाधानकारक वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे सबसर्फेस इरिगेशनमुळे इथून पुढं भविष्यात ऊसाच्या तोडणीचा जो खूप मोठा प्रॉब्लेम तयार झाला आहे, तोडणीसाठी लोक मिळत नाहीत. सबसर्फेसमुळे हार्वेस्टर जे आलेत, कंबाईन हार्वेस्टर शुगर केनचे, त्याच्यामुळे जे आपण लॅटरल टाकतो आणि सरफेस इरिगेशनला जे काढायला लागतात हार्वेस्टिंग करायच्या आधी, त्याची गरज ह्याच्यात पडणार नाही. सबसर्फेस ही लॅटरल जी वापरली ही PC नॉन ड्रेन लॅटरल आहे. आम्ही जेव्हा सबसर्फेस इरिगेशन करायचा निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही फिनोलेक्सची निवड का केली की आम्हाला गायडन्स ही बऱ्यापैकी फिनोलेक्सकडून किंवा त्यांच्या डीलर्सकडून मिळतं. गायडन्स अशा दृष्टीने की ते लोक फिरत असतात, बऱ्याच ठिकाणी त्यांचे प्लॉट बसवत असतात ड्रिप इरिगेशनचे, तर त्याचं ते अनुभव बाकीच्या लोकांचे आम्हाला सांगतात की काय केल्याने काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला खूप फायदा झाला आणि एक आमची आपुलकी निर्माण झाली आहे फिनोलेक्स बरोबर. फिनोलेक्स सबसर्फेस ड्रीप यंत्रणा ही किती फायदेशीर आहे हे पुन्हा एकदा आपण जाणून घेऊया. सबसर्फेस ड्रीप जमिनीत असल्यामुळं सरफेस ड्रीपपेक्षा जास्त टिकाऊ असतं. सबसर्फेस ड्रिपरचं पाणी जमिनीच्या आत पडतं, रोपाभोवती ओलावा होत नाही, त्यामुळं तणांचं आणि रोगांचं प्रमाण घटतं. सबसर्फेस ड्रिपरमधून पडणारं पाणी मुळाच्या कक्षेत पडतं, त्यामुळं खतं आणि पाण्याचा निचरा कमीत कमी होऊन ते मुळांना जास्तीत जास्त उपलब्ध होतं. अर्थात त्यामुळं पाणी आणि खतावरील खर्चही कमी होतो. मुळांना पाणी आणि अन्न हे योग्य प्रमाणात मिळाल्यामुळं त्यांची वाढ चांगली होते. रोपालाही अन्न पाण्याचा भरपूर पुरवठा होतो, त्यामुळं पीक जोमदार येतं. शेतकरी मित्रांनो, फिनोलेक्सचं सबसर्फेस ड्रीप किती फायदेशीर आहे हे तुम्ही पाहिलंत ना. तुम्हीही वापरा फिनोलेक्सचं सबसर्फेस ड्रीप आणि उसाचं घ्या भरघोस फायदेशीर उत्पन्न. फिनोलेक्सचं सबसर्फेस ड्रीप, नवसंशोधन शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी.